जे आपण येताना बघितला होता ते बघा वॉटरफॉल, छोटासा धबधबा आहे. सो हे गाईज जर का मी आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपल्याला जायचं आहे वनी सप्तशृंगी गडवर आणि देवी दर्शन वगैरे करू आणि तिथे भरपूर वॉटरफॉल्स चालू आहे. इकडे पण म्हणजे मजा करू मित्रांनो. दिवसापासून पाऊस चालू होता, फायनली पण तो पाऊस जास्त थांबला आहे. बघू शकता तुम्ही आज सकाळचं वातावरण. एकीकडे आमचा सूरज दादा पण उगलेला आहे, तिकडनं सूरज दादा आहे एकदम म्हणजे एवढ्या दिवसानंतर आज एवढा भारी ऊन पडला. काल आमच्या ह्यात थोडा प्रोग्राम होता त्यामुळे शेतात बिझी होतो, पण आज काय पाऊस नाही. थोडा क्लायमेट वाटतंय मला पण चांगलं आहे. आणि एकीकडे आमच्या घरी बिल जाण्याची तयारी बघा तुम्ही एकदा. बिल जाण्याची तयारी होती पण सध्या हे बघा दूध पार्सल होतं बरं का इकडनं. माझी बहिणीकडनं दूध घेते आणि आपल्या घरी दूध देते बिल पाण्याला. हे बघा पबजी पूर्ण तयारी झाली आहे. हे मी त्यानंतर पुन्हा काय आपली पूर्ण तयारी झाली आहे. मी रेडी झालो आहे. आपला मावशीचा मुलगा पण रेडी झाला आहे, आपला भाऊ छोटू आणि आपली बहीण. गाडी खोलके गाडी आपली इटको और गाडी में चला तुम्हाला दाखवतो आपला बछडा. नाम आहे संघर्ष. बघ कसा आवाज दिला संघर्षने. संघर्ष संघर्ष सगळी. तर काहीच आपण आलो आपल्या नदीकडे. इकडे आम्हाला थोडी साईबाबाची मूर्ती इकडे तुटलेली आहे तर ते विसर्जित करत आहे. साईबाबाची मूर्ती विसर्जित करायला आलेलो आहे. मस्त पाणी पण आलेलं इकडे नदीला. हे बघा एकदम समोर. आणि तिकडे आपल्या महादेवाचं मंदिर आहे. तर चलो छोटू भाई. सुके नारळ आहे, सुके नारळ आहे वरती. अरे ट्युशन वाली जगह आहे. आता एका लाईनीत नारळ झाड काय भरदेसू राहिले. मित्रांनो आपण डोंगर चढाई केलेली आहे आणि जवळपास आपण एकदम चांगल्या स्पॉटवर आलेलो आहे. म्हणजे ते ना नैसर्गिक एकदम भारी स्पॉट येतो ना. आता व्ह्यू दिसतोय ना बघा तुम्ही एकदा. बघा खालचा व्ह्यू एकदा बघा तुम्ही. हे बघा आलेले बघा. एन्जॉय नक्कीच कुठल्या गावाला एन्जॉय करा. आपल्याकडे काय ना रेनकोट आहे ना काही राहिली पण एन्जॉय करू. काय म्हणलं तुमचं व्ह्यू वरनं. अरे यार माझी बहीण पण मक्क्याच्या छोट्यात एन्जॉय करू राहिली. मी 3 जण.
मित्रांनो तिकट नाही तरी आपल्या भाऊला तिकट लागू राहिलं. तिकट आहे का अरे? तिकडे बघा काय लिहिलंय, नियम पाळा सेल्फी टाळा. मित्रांनो फायनली आपल्या गडावर आलेलो आहे. पूजा सामान पण घेऊन चालू आहे आणि आमचा फॉरेन कोट सहित घरून तयारी करून आला होता. सर सेफ्टी इज मस्ट भावांनो. बाकी बघू शकता तुम्ही वरचं वातावरण गडवरच्या. गाईज आपण आता जाणार आहे रोपवेने. दरवेळेस आपण पायरीने जातो पण यावेळेस आता आपण रोपने जाणार आहे. तिकीट काढून जाऊ आपण रोपवेने. आपण दुसऱ्या कधी थरून जाऊया ज्यावेळेस म्हणजे रोपवेने. रोपवेच्या तिकीट साठी आपण रोपवेने जातो ना तर मध्ये पण चांगली शॉपिंग करा. म्हणजे देवपूजा सामान आहे सगळीकडे. आपला भाऊ काय कोणी इकडं रेनकोट आलेलं नाही मध्ये बाबा. बघा मित्रांनो रोपवेचा म्हणजे पूर्ण सप्तशृंगाचा मॉडेल आहे. चला मित्रांनो आता रोपवेने रोपवे प्रवेश मार्ग. इथून मध्ये एंट्री आणि इथून पुढं आपल्या भावाने रेनकोट घातला होता आता काढून टाकला. एंट्री आपला एक रोपवेने मार्ग आपला रोपवेकडे मार्ग. इथे पण भरपूर दुकाने आहे बघा. हे आपले रोपवे. मित्रांनो दर्शन वगैरे झाले आपले. गाईज आता आपण आलोय आपल्या वॉटरफॉल जवळ जे आपण येताना बघितला होता. ते बघा वॉटरफॉल. छोटासा धबधबा आहे. तर गाईज फायनल आपण घरी पोहोचलो आहे. आजचा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आले असता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करणार तुम्ही. काय भाऊ? बरोबर. लेट्स रेडी फॉर न्यू ऍडव्हेंचर. एंड करूया या ब्लॉगला.